नमस्कार. आपण चैत्र मासामध्येच भेटत आहोत आणि चैत्र मासामध्येच येणारी म्हणजे रामनवमी चा जो नवरात्राचा उत्सव आहे त्याच्यामध्ये एक अजून आपल्याला ठळक असं दिसेल की त्यावेळेला आदिमशक्ती म्हणजे आई जगदंबा मातेची तिने अन्नपूर्णेचं रूप घेतलेलं आहे आणि ती जी अन्नपूर्णा आहे ते स्तोत्र आणि त्याविषयी अन्नपूर्णेविषयी जे आपल्याला काही थोडंसं आकलन व्हायला पाहिजे तर ते सर्व शंकराचार्यांनी आपल्यासाठी भिक्षान देही कृपावलंबन करी म्हणून अन्नपूर्णा स्तोत्र गायलेलं आहे. आणि म्हणून ते जे स्तोत्र आहे ते इतकं प्रभावी आहे की आपण सगळ्याच जणी अन्नपूर्णा आहोत. आपल्याला रोज अन्नपूर्णा म्हणायचं आहे आणि अन्नपूर्णाचे जे जे त्या जगदंबेने जे आपल्यासाठी काय काय देण्याचं कबूल केलेलं आहे आणि शंकराचार्यांनी त्यांना स्वतःला तर नाही पण आपल्यासाठी तिच्याकडे मागितलं आहे त्याविषयीचं थोडंसं वर्णन आपण बघूयात. चैत्र मासामध्येच ही आदिमशक्ती म्हणजे अन्नपूर्णाच्या रूपात आलेली आहे. जगदंबा ही एक ईशशक्ती आहे आणि म्हणून ईशशक्तीनी ती केव्हा आपल्याला हे होते, ती कशाच्यासाठी येते तर करुणा आणि प्रेम यांना तिने आव्हान केलेलं आहे. आणि म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रेमाचा एक पूर्ण साठा असावा. आपले जे श्रीमद आद्य शंकराचार्य आहेत त्यांनी या स्तोत्रामध्ये भिक्षान देही कृपावलंबन करी मातान्न पूर्णेश्वरी असं म्हटलेलं आहे. त्यांनी अगदी पहाटेच्या वेळेला हे स्तोत्र गायलेलं आहे. अतिशय प्रभावशाली असं हे स्तोत्र आहे. मातृहृदय जर असेल ना तरच हे स्तोत्र आपल्याला पूर्ण कळेल, कारण त्याच्यामध्ये खूप बारीक बारीक गोष्टी अतिशय सुंदर करून आईची स्तुती केलेली आहे. जसं आपण श्री सुक्तामध्ये सुद्धा जगदंबेची स्तुती केलेली आहे की ती आदिम शक्ती आहे आणि म्हणून याच्यामध्ये सुद्धा तिचं इतकं वर्णन करून आपल्याला मागणी केलेली आहे. तिच्याकडे काय मागणी केली आहे तर शंकराचार्य सांगतात की हे सर्वात म्हणजे ती आपल्याला प्रत्येकाला अन्न देणारी आहे. आता कोणतं अन्न आपल्याला पाहिजे तर आपल्याकडे बुद्धी आणि भाव. कोणाकडे बुद्धी आहे तर भाव कमी आहे, कोणाकडे भाव खूप आहे तर बुद्धीचा पत्ता नाहीये, नाही का. अशा परिस्थितीमध्ये दोन्ही भाव आणि बुद्धी दोन्ही पाहिजे असं आम्हाला आई अन्न दे म्हणून तिला अन्नपूर्णा म्हणून हाक मारलेली आहे. नंतर हे एक सौभाग्य आहे की दोन्ही सर्व मिळणं. अन्न मिळत असताना त्याच्यामध्ये भावपूर्ण पाहिजे आणि त्याच्यात प्रेम पाहिजे. मी स्वयंपाक करते, जेवायला वाढणार आहे मुलांना, माझ्या पतीला, घरातल्या सर्वांना, त्यावेळेला त्यांच्यामध्ये एक भगवंताचा अंश बघून मी स्वयंपाक करणार आहे. त्यामुळे तुम्हाला आठवत असेल बघा, पूर्वीच्या ज्या स्त्रिया होत्या संतांच्या काळात म्हणे किंवा पुष्कळ पुढे आता मागे जा तुम्ही, तेव्हा त्या स्वयंपाक करताना 15वा गीतेचा अध्याय म्हणून स्वयंपाक करायचा. कारण त्या अन्न बनवताना त्याच्यामध्ये तो भगवंताचा अंश उतरला पाहिजे आणि म्हणून सत्वगुण सगळीकडे असायचा. त्यामुळे ते कुठलं सिरियल बघत बघत पोळी लाटायची वगैरे हा प्रकार त्यावेळेला नव्हता. म्हणून रजतम गुण त्यांच्यात कधी दिसत नव्हते, इतके सत्वगुण दिसायचे, कारण त्याच्यामध्ये त्या स्तोत्रांचा परिणाम व्हायचा. अशा प्रकारे ती आपल्याला सांगायला आलेली आहे. हे ज्या वेळेला शंकराचार्यांनी भिक्षा मागताना दार ठोठावलं तिचं, त्यावेळेला ईश कृपेशिवाय आता काहीच नाही. प्रभू आम्हाला, हे जगदंबे आम्हाला तू ज्ञानाची भिक्षा घाल, आम्हाला ज्ञान आवश्यक आहे. प्रेम तर पाहिजेलच आहे, पण ज्ञानी भक्ती आणि ज्ञानी प्रेमाचा भक्त भगवंताला आवडतो असं म्हटलेलं आहे बघा. म्हणून आता आम्हाला काय नको आहे, वस्तूंची आसक्ती नको आहे, भोग नको आहेत आणि आम्हाला जी ज्ञानप्रधान भक्ती आहे तीच आम्हाला जीवनाला आधार देणारी आहे. म्हणून हे जगदंबे आम्हाला दुपारी भाकरी मिळतेच आहे, परंतु ते एक शरीराचं अन्न झालं, पण आम्हाला भावनेचं, बुद्धीचं अशा 4 प्रकारचे अन्न आम्हाला तुझ्याकडनं पाहिजे आहेत. आणि म्हणून असं जे आहे, आता हे 4 प्रकारची कोणतं अन्न आहे तर बुद्धीचं अन्न, भावाचं अन्न, आत्मिक अन्न आणि प्रेमाचं अन्न. 4 प्रकारचे भाव, भक्ती, प्रेम आणि आत्मा म्हणजे आत्म्यापासून मिळालेलं असे. आणि तुझ्या हातचं आम्हाला पाहिजे आहे, हे एक सर्वात महत्वाचं आहे.
असं शंकराचार्याला वाटतं की आम्हाला अन्न तुझ्या हातचं पाहिजे. का तर तुम्हाला भीमाची गोष्ट माहिती आहे की भीमाला लोटून दिलं होतं दुर्योधनाने पाण्यामध्ये. त्यावेळेला त्याला खूप खायला घातलं होतं आणि गुंगी आली की मग त्याला जेव्हा ढकलून दिलं होतं त्यावेळेला तो जेव्हा परत वरती आला त्यावेळेला त्याला आईचं अन्नाचे 4-5 लाडू खाल्ले कुंतीच्या हातचे. त्याच वेळेला त्याचं पोट भरलं. त्यावेळेला तोपर्यंत त्याचं कधी पोट भरत नव्हतं. त्याला आईच्या हातचं अन्न खूप लागायचं. हे कथे पूर्वी सांगत असत आपल्याला, पुराणामध्ये ही गोष्ट आहे. म्हणजे आईच्या हातचे लाडू खाल्ले की त्याचं पोट भरलं, हे की नाही. म्हणून शंकराचार्य म्हणतात की तू कोण आहेस आई, तर नित्यानंद करी आहेस, सर्वांना सारखा आनंद देणार आहेस. राजाची मुलगी आणि झोपडीत राहणारी मुलगी यांना तू सारखाच आनंद देतेस, म्हणून तू नित्यानंद आहेस. नंतर वरा भयकरी आहेस, आम्हाला तू काय करतेस, अभय निर्भयता निर्माण करतेस, असा वर देतेस तू आम्हाला, अभयता आमच्यामध्ये निर्माण करतेस. आमच्याकडनं भरपूर चुका होतात परंतु त्या तू आम्हाला काय करतेस, त्या आमच्या तू पोटात घालतेस. आणि घाल, पशुसारखं जीवन आम्ही जगतोय पण आम्हाला आई तुझ्या कृपेचा आधार आम्हाला पाहिजे आहे. तू जी बुद्धी दिली आहेस तिचा विकास आम्ही करणार हे निश्चितच आहे, म्हणून बुद्धीचं भिक्षा आमच्या पदरात टाक. नंतर तू कशी आहेस, तर तू सौंदर्याची खाण आहे, सौंदर्य रत्नाकरी, नित्यानंद करी वरा भय करी सौंदर्य रत्नाकरी. सौंदर्याची कोण आहे ती, खाण आहे. कुठलं सौंदर्य आहे तिच्याकडे, तिने सृष्टी निर्माण केली म्हणून आपल्या सृष्टी इतकी सुंदर दिसते, नाही का. म्हणून तिच्याकडे काय आहे, तर रूप सौंदर्य आहे, शक्ती सौंदर्य आहे, बुद्धी सौंदर्य आहे. हे सगळे सौंदर्य कोणाकडे, आईजवळ खूप साठा आहे. आणि आपल्याकडे सृष्टीमध्ये आनंद बघण्याची शक्ती तू प्रदान करणार आहेस, ते आम्हाला महत्वाचं आहे. नंतर सगळ्यांना तुझ्याकडे इतक्या 3 शक्ती ही आश्चर्य करणाऱ्या शक्ती आहेत, नाही का. म्हणून निर्धूता अखिल घोर पावन करी. कशी आहेस तू, आणखीन आमची जी पातकं आहेत ना ती तू नाहीशी करून टाकतीस. आणि अजाणतानेपणे आमच्याकडनं खूप गोष्टी चुकीच्या होतात, पण तू आम्हाला पोटामध्ये घेऊन आमच्या क्षमा करतेस आम्हाला. तू प्रत्यक्ष माहेश्वरी, तू खरोखर कशी आहेस, महेश्वराची तू पत्नी आहेस आणि तू माहेश्वरी असून सुद्धा प्रकाशित आणि स्वयंप्रकाशित आहेस. तसेच प्रालेया चल वंश पावन करी, तुझं तू कशी आहेस, बर्फ म्हणजे अचल पर्वत कसा आहे, प्रालय म्हणजे बर्फ आणि अचल म्हणजे पर्वत. तर हिमालयाच्या वंशाची तू आहेस. हिमालयाची सर्व शिखरे तुझ्यामुळेच पवित्र झालेली आहेत आणि म्हणून तुझा निवास हा एक ज्ञानप्रवाह आहे. आध्यात्मिक सांस्कृतिक जीवन कसं जगावं हे याची भिक्षा आई तू आम्हाला घाल, असं शंकराचार्यांनी आपल्यासाठी अन्नपूर्णेकडे, जगदंबेकडे ही मागणी मागितलेली आहे. आणि याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण काही काळानंतर हळूहळू एक एक घेऊयात. आज आपण चैत्र मासामध्ये तिची आठवण करून तिला नमस्कार करूयात आणि अतिशय सुंदर तिला आवडणारी कैरीची डाळ, नंतर पन्ह, नंतर हरभऱ्याची उसळ, हे सगळं आपण तिला नैवेद्य दाखवूयात आणि आपणही ग्रहण करूयात आणि त्याच्यातून आपण तिचा आशीर्वाद घेऊयात. या चैत्र मासामध्ये खूप तिचं महत्व आहे हे समजून घेऊयात आणि तिला नमस्कार करूयात. सर्वांना नमस्कार. हे पुष्प मी भगवंत चरणी अर्पण करते.